नमस्कार, कुक विथ राधामध्ये तुमचं स्वागत आहे. उन्हाळा आला की वाळवणाची सुरुवात होते. वाळवणामध्ये सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे वेफर्स. आज आपण पांढरे शुभ्र बटाटा वेफर्स कसे बनवायचे ते बघणार आहोत. सर्वात आधी बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. बटाटे निवडताना शक्यतो मोठ्या आकाराचे घ्यायचे म्हणजे वेफर्स मोठे पडतील. सर्व बटाटे मी सोलून घेत आहे. तुमच्याकडे जी किसणी असेल त्याने वेफर्स पाडून घ्यायचे. चिप्स खूप पातळ पाडायचे नाहीत. पातळ पाडल्यास ते सुकल्यानंतर अगदी कागदासारखे होतात आणि तळल्यानंतर जळतात. त्यामुळे थोडे जाडच पाडायचे. मी 5 किलो चिप्स अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये पाडले. हात सारखाच ठेवायचा म्हणजे चिप्स सारख्या आकाराचे पडतील. आता मी तुम्हाला सर्वात महत्त्वाची टिप्स सांगणार आहे. हे बघा, वेफर्स पाडल्यानंतर यामध्ये पांढरं पाणी दिसत असेल. जर चिप्स धुतले नाही तर ते तळल्यानंतर मळकट दिसतात. म्हणून कधी पण ते 4 ते 5 पाण्याने नितळ पाणी निघेपर्यंत धुवून घ्यायचे. आता मी पाण्यामध्ये तुरटीचा खडा 10 ते 12 वेळा फिरवून घेते. यामुळे आपले वेफर्स एकदम पांढरे शुभ्र होतील. रात्रभर भिजवायची गरज नाही. आता एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून चिप्स टाकून घ्यायचे. चिप्स फक्त 10 मिनिटं शिजवायचे. माझे चिप्स आता ट्रान्सपरंट झालेले आहेत. मी ते काढून घेते. आता उन्हामध्ये किंवा घरात फॅन खाली स्वच्छ कपडा अंथरून एक एक करून सुकायला टाकायचे. 2 दिवसात चिप्स परफेक्ट सुकून जातात. तुम्हाला चिप्स तळून दाखवते. बघा, राधाने बनवलेले पांढरे शुभ्र बटाटा वेफर्स तयार आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढची रेसिपी काय बनवू कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.